शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या वेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी अमृता फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. पाहुयात नक्की काय म्हणाले ते. आपण पाहत आहात विशेष खास. विरोधकांचे काम टीका करणे असले तरी ती टीका विधायक आणि मुद्देसूद असायला हवी. प्रत्येक गोष्टीवर रोज सकाळी उठून भोंगा वाजवणे योग्य नाही. एखाद्या विषयात तथ्य किंवा मुद्दा असेल तर त्यांचे निश्चितच स्वागत केले पाहिजे. लोकशाहीमध्ये सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित करणे आणि टीका करणे आवश्यक आहे, मात्र नाहक टीका करू नये अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमृता वहिनींना हळूहळू दिल्लीला जाण्याची मानसिकता तयार करावी असे वक्तव्य केल्याबाबत विचारले असता अमृता फडणवीस यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले. मला वाटतं मानसिकता आधीच तयार आहे आणि हीच मानसिकता पुढेही राहणार आहे. देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करायची आहे. आम्ही घरचे त्यांना साथ देऊ शकलो आहोत आणि पुढेही देऊ. ही मानसिकता महाराष्ट्रासाठी आहे. बाकी त्यांनी त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा असे अमृता फडणवीस म्हणाल्या. महाराष्ट्र आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे राज्य असून मुंबई ही त्यांची राजधानी असल्याचं राज्याचे महत्त्व अधिक आहे. देवेंद्र फडणवीस दिवस रात्र महाराष्ट्रासाठी काम करत आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याने चांगले काम करणे अधिक सोपे होते आणि या कामाचे श्रेय मोदीजींना जाते असे अमृता फडणवीस म्हणाल्या. नागपुरात दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून आशा सेविकांसाठी आर्थिक साक्षरता आणि आरोग्यविषयक उपक्रम सुरू करण्यात आला. आशा सेविका सातत्याने लहान मुले आणि मातांसाठी काम करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा उद्देश हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. या कार्यक्रमात सुमारे 300हून आशा सेविकांना आर्थिक सशक्तीकरणासोबत स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. भविष्यात अशा घटना घडता कामा नये. सरकारने संबंधित प्रकरणामध्ये कारवाई केली आहे, मात्र अशा घटनांवर तातडीने कारवाई करण्यासोबतचे त्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही आवश्यक आहे. तसेच सामाजिक संस्थाही आश्रमशाळा दत्तक घेऊन त्याचे अपग्रेडेशन करण्याबाबतही विचार केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. असेच अपडेट जाणून जुन्नरमधील बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर बोलताना त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी कायदे असले तरी समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. आरोपीचे मूल्य आणि संस्कारही तपासण्याची गरज आहे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तेच राष्ट्र पुढे जाते असे त्या म्हणाल्या. दरम्यान तामिळनाडूमध्ये 3ऱ्या मुलांसाठी मॅटर्निटी लिव्ह देण्याच्या घोषणेवरही त्यांनी सावध भूमिका मांडली. मुलाला जन्म देणाऱ्या महिलेला संगोपनासाठी वेळ आणि सुट्टी मिळणे हा तिचा अधिकार आहे, मात्र देशाची लोकसंख्या आधीच मोठी असल्याने 3ऱ्या मुलांसाठी मॅटर्निटी लिव्ह देणे कितपत योग्य आहे याचाही विचार होणे आवश्यक असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.